हाय हॅलो नमस्कार. संध्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण आज रेसिपी बनवूया. शेपूची भाजी मस्तपैकी तुम्ही बघू शकता. नक्कीच बघा माझी रेसिपी कशी वाटली ती. चला आपण रेसिपीमध्ये जाऊया, बघूया कशी वाटली ती माझी रेसिपी. नक्की कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक तुमचा एक महत्त्वाचा आहे. प्लीज तुम्ही लाईक करत चला, लाईक आणि सबस्क्राईब करत चला. चला तर आपण रेसिपी बघूया. बघा ही शेपूची भाजी आहे, मी बनवली होती डाळ टाकून मस्तपैकी. तुम्ही बघू शकता रेसिपी माझी आजची. चला तर मस्त भाजी झालेली आहे आपली तयार. तुम्ही बघू शकता मुगाची डाळ टाकून बनवली होती. बघा शेपूची भाजी घेतली आहे, मस्त कट करून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुतली. 2 पाण्याने मी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आणि ते मी गॅस पेटून त्यात कढाई ठेवली आहे तापायला. कढाई तापल्यानंतर मग मस्तपैकी 1 किंवा 2 पळ्या तेल टाकू शकता तुम्ही. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाका. माझ्या मी हिशोबाने 2 पळ्या तेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढं तुम्हाला तेल लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता नक्कीच. आणि मी याच्यामध्ये मिरची टाकली आहे, हिरव्या मिरची आधीच मी वाटून घेतली होती. हिरव्या मिरची, लसूण आणि थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर टाकून हे तिन्ही मिक्स करून वाटून घेतलं होतं छानपैकी. आणि त्याच्यामध्ये टमाटा कट करून टमाटा टाकला आहे, तुम्ही बघू शकता नक्कीच. टमॅटो टाकलं आहे, डाळ टाकली आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी. भिजून घातलेली मुगाची डाळ आधीच भिजू घातली होती मी. भिजू घातल्यामुळे म्हणजे कसं भाजीमध्ये जास्त वेळ शिजायला लागत नाही. भाजी पटकन शिजून निघते, पण डाळ राहते तशीच कच्ची. म्हणून थोडीफार अगोदर 20-25 मिनटं अगोदर भिजू घालायची मुगाची डाळ, तर मस्तपैकी भाजी होते. तुम्ही बघू शकता मी सर्व हे टाकले आहे. आणि मीठ टाकणार आहे चवीपुरतं. भाजीला मीठ तर टाकावंच लागतं, त्याशिवाय भाजी टेस्ट होत नाही. आणि आता मी भाजी टाकणार आहे मस्त, आणि ती सर्व हलवून घेणार. बघा तुम्ही बघू शकता. आता मी भाजी टाकली आहे, ती बरोबर तेवढ्या ह्याच्यात शिजते. तुम्हाला पाणी टाकायचं, पाणी बी टाकू शकता, नाही तर तेवढ्या ह्याच्यात मग शिजून घेऊ शकता. शेपूची भाजीला टाईम नाही लागत, तेव्हा शिजते. तर पाणी अगोदरच त्याला पाणी सुटतं भाजीला. बघा तुम्ही बघू शकता. जसजशी आपण भाजी हलवून तसतशी शिजून निघते भाजी. बघू शकता तुम्ही. बघा पूर्ण भाजी हे झाली, सर्व पाणी हे करून घेते, पाणी सोडते भाजी. तुम्ही बघू शकता. सर्व हलवून घेतले मी. बघा कसं पाणी सुटतं आहे ना, सुटलं बघा पाणी. मी अजिबात बिलकुल पाणी टाकलं नाही, तेवढ्या ह्याच्यातच भाजी मी केली आहे. तुम्ही बघू शकता नक्कीच. बघा किती पाणी सुटलं आहे त्याच्यामध्ये. बघा छानपैकी आपली भाजी मस्तपैकी तयार. आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाका. मी 1 चमचा टाकला आहे, 1 किंवा 2 चमचे टाकू शकता शेंगदाण्याचं कूट. आपल्याला जमन तसं टाकायचं आणि सर्व हलवून घ्यायचं. आणि नक्कीच बघा रेसिपी कशी वाटते ती नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.